नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील ऐतिहासिक रामगड किल्ल्याची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे तटबंद्या कोसळल्या असून किल्ल्याचा मोठा भाग ढासळण्याच्या अवस्थेत आला आहे। प्रशासनाकडून संवर्धनाच्या आश्वासनांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला गती न मिळाल्याने किल्ला शेवटच्या घटका मोजत असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। रामगड किल्ला पाहण्यासाठी अनेक शालेय सहली या ठिकाणी येत असतात। शालेय विद्यार्थी हा किल्ला पाहिल्यानंतर ऐतिहासिक महत्त्व त्यांच्या लक्षात येत असते। समृद्ध इतिहास, अनेक राजवटींचा साक्षीदार रामगड किल्ल्याचा इतिहास अत्यंत वैभवशाली मानला जातो। किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूट काळात इसवी सन 951 ते 982 झाल्याचे इतिहासकार सांगतात। पुढे देवगिरीच्या यादवांनी तटबंद्या बळकट केल्या। गोंडराजे बहामनी सुलतान, अहमदनगरचा निजामशाह, मुघल साम्राज्य आणि त्यानंतर हैदराबादच्या निजामांनी यावर राज्यकारभार चालविला। मोगल काळातील शूर योद्धा स्त्री पंडिता रायबागन यांचा या किल्ल्याशी विशेष उल्लेख आढळतो। इतिहासातील विविध टप्प्यातून गेलेला हा किल्ला आजही अनेक पुरातन स्मारकांचे अवशेष जपून आहे। 2 टेकड्यांवरील दुर्ग, अद्वितीय वास्तुरचना, 2 शेजारी टेकड्यांवर बांधलेला हा किल्ला नेहमीच अभ्यासकांना आकर्षित करत आला आहे। तटबंद्या, मजबूत भिंती, बुरुज हे वैशिष्ट्य। उत्तरेकडील व दक्षिणेकडील अशा 2 मुख्य प्रवेशद्वारे, त्यापैकी हत्ती दरवाजा विशेष प्रसिद्ध। किल्ल्यात धान्यागार, शस्त्रागार आणि महालाचे अवशेष आजही पाहायला मिळतात। मध्यवर्ती भागातील इंजाळा तलाव ही किल्ल्याची ऐतिहासिक ओळख। माहूर हे शक्तीपीठ असल्याने किल्ल्याला धार्मिक महत्त्वही लाभले आहे। किल्ल्यावर वसलेले महाकाली मंदिर आजही भक्तांचे आकर्षण ठरते। किल्ल्याची उंची सुमारे 2650 फूट असून पैनगंगा नदी फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे। ट्रेकिंगसाठी रेणुकादेवी मंदिरासमोरील 1 किलोमीटर पायवाट आणि जंगली मार्ग असे 2 मार्ग उपलब्ध आहेत। किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी राज्य सरकारने 13 कोटी 87 लाखांचा आराखडा मंजूर केला। तसेच केंद्र सरकारकडून आणि महाकाली बुरुज दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीही प्राप्त झाल्याची माहिती आहे। मात्र प्रत्यक्षात तटबंद्या ढासळलेल्या बुरुजांची पडझड, वर्षानुवर्षे थांबलेले काम या सर्वांनी परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे। रामगड किल्ला हा माहूरचे इतिहास, परंपरा व सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा वारसा आहे। किल्ल्याचे पुनरुज्जीवन कमी दुरुस्तीने शक्य नसून त्वरित नियोजनबद्ध आणि काटेकोर संवर्धन गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे। अन्यथा हा प्राचीन किल्ला भविष्यात फक्त इतिहासाच्या पानांवरच उरून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अनेक किलोमीटरची लांबी, रुंदी असलेला रामगड किल्ला या किल्ल्याच्या संरक्षण संवर्धनासाठी फक्त 1 कंत्राटी कर्मचारी असून 2 डझनांवर असलेले पुरातत्व विभागाची स्मारके आणि रामगड किल्ला यासाठी फक्त 1 कर्मचारी असल्याने किल्ल्यात होणारे गैरप्रकारही कसे रोखले जातील हाही प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात असल्याने पुरातत्व विभागाने तसेच वन विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून किल्ल्याच्या दुरुस्तीसह सुरक्षेसाठी कर्मचारी नेमावे अशी मागणी पुढे येत आहे। मी इलियास बावानी, पर्यावरण प्रेमी पत्रकार तथा माजी नगरसेवक। गेल्या अनेक वर्षापासून माहूर गडावरील रामगड किल्ल्याची पडझड सुरू आहे। अनेक वेळा वर्तमानपत्रात याची पाहिजे तशी दुरुस्ती झाली नसल्याने 1.5 वर्षाआधी आनंद दत्तधाम आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुढे रेणुकादेवी संस्थान मार्गावर किल्ल्याच्या तटबंदीची भिंत, संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात पडली होती। त्याचे दगड रस्त्यावर येऊन पडले होते। सुदैवाने कुठली दुर्घटना घडली नाही। तरीही पुरातत्व विभाग, वन विभाग या बाबीकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही। दुर्दैवाने पुन्हा यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये श्री रेणुकादेवी संस्थान ते श्री दत्तशिखर मार्गावरील रेणुकादेवी संस्थान जवळील समोरील महाकाली मंदिर असलेल्या किल्ल्याची तटबंदीची भिंत रात्री 9:30ला कोसळली। सुदैवाने त्या ठिकाणीही भाविक त्या दिवशी नव्हते, म्हणून मोठी दुर्घटना टळली। आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी
प्रशासनाकडून रस्त्यावर पडलेले दगड हटविण्यात आले, परंतु याच्या दुरुस्तीकडे अद्यापही कोणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पावसामुळे मातीची झीज होत असल्याने संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीची भिंत तकलादू झालेली आहे आणि ती कधी पडेल याचा नेम नाही. यासाठी आम्ही अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्याही दिल्या, परंतु कोणीही लक्ष दिले नाही. शासनाकडून नुकतेच 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याच्या बातम्या वाचल्या होत्या, परंतु हेही काम कुठे अडकले याचा पत्ता नाही. मी अनेक वेळा या पडझडीमध्ये राष्ट्रध्वज फडकण्याची जागेची पडझड झाली होती. त्या जागेची दुरुस्ती करावी म्हणून अनेक वेळा अर्ज दिले. त्या जागेची दुरुस्ती झाली, परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत प्रशासनाकडून राष्ट्रध्वज फडकवण्यात आलेला नाही. ही सर्वात मोठी खंत आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.